हॅलो फ्रेंड्स, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर इथे जे आहे ते मला संध्याकाळी बनवायचे होते मोमोज. तर मोमोजची प्रिपरेशन माझी चालू होती. तर त्याच्यामध्ये प्रिपरेशन चालूच होती कारण लवकर चालू केली. आधी झोपलेले होते मी दुपारी, नंतर उठून आधी सगळं किचन जे आहे ते पूर्ण क्लीन केलं आणि त्याच्यानंतर लगेच मोमोज करण्यासाठी लागले मी. तर इथे पत्तागोबी जे आहे ते कट करून चॉपरमध्ये चांगली बारीक करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर गाजर घेतलेली आहे आणि शिमला मिरची पण घेतलेली आहे. नंतर आपल्याला कांदा, अद्रक, लसूण, हिरवी मिरची हे सगळं बारीक बारीक चॉप करून घ्यायचं आहे. तर इथे जे आहे ते सगळं चॉप करून झालेलं आहे. कढई ठेवायची आहे गॅसवरती, त्याच्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. आणि जिरेशिवाय ह्याला चवच येत नाही, पण मला जिरे स्टार्टिंगला टाकायचं लक्षच नाही राहिलं, पण मी नंतर वरून टाकलेले होते जिरे. तर म्हणजे नंतर तेलामध्ये तडका पॅनमध्ये तडका देऊन जिऱ्याचा नंतर वरून टाकलेले होते. तर तेल गरम केलं, मध्ये अद्रक, लसूण, हिरवी मिरची टाकली, नंतर कांदा टाकला, नंतर त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकली, नंतर गाजर टाकली, मीठ टाकून चांगल्या प्रकारे जे आहे ते फ्राय करून घेतलं. आणि लगेच मध्ये पत्तागोबी पण टाकून घेतली आणि चांगल्या प्रकारे फ्राय करून घेतलं. मीठ चव्यानुसार स्टार्टिंगलाच टाकलेलं होतं मी. आणि मध्येच दुकानला पण जाऊन आलेले होते, बाहेर जायचं होतं मला, तिकडे जाऊन आले मी. ते गॅस कमी करून ठेवून गेलेले होते, तर आलेले आहे. ते गॅसवर जे आहे ते तडका पॅन ठेवलेला आहे, त्याच्यात तेल गरम करून मी जिरे टाकलेले आहेत. मध्ये जिरे मी त्याच्यानंतर आता हे घ्यायचं आहे सगळं फ्राय करून. त्याच्यानंतर मध्ये मिरची पण टाकलेलं होतं कारण तिखट लागत नव्हतं, त्याच्याने मी मिरची पण मध्ये टाकलेलं होतं. आणि हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. याच्यातलं पाणी जे आहे ते जवळ पूर्ण जिरत नाही तवर ओलं नाही राहिलं पाहिजे जास्त हे. तर याची जी भाजी जी आहे ते रेडी झालेलीच आहे आपली. आणि साईडला माझे दुसरं मैदा वगैरे मळून ठेवणं ते चालूच होतं. तर मध्ये मध्ये याला हलवत पण होते मी. मैदा पण जे आहे तिमून घ्यायचा होता आणि मैदा घ्यायचा आहे आपल्याला. मी 2 ते 3 वाटी मैदा घेतलेला होता आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून थोडं थोडं पाणी टाकून चांगलं घट्ट पीठ मळून घेतलेलं होतं आणि त्याच्यावरून तेल आणि पाणी लावून ठेवून दिलेलं होतं थोड्या वेळासाठी. तर इथे पीठ जे आहे ते बनवून झालेलं आहे. आपल्यामधला मसाला जो आहे ते पण झालेला आहे, साईडला थंड होण्यासाठी ठेवलेला आहे. आणि इथे बनवायची होती चटणी. तर मोमोज खाण्यासाठी ते टोमॅटो घेतलेले आहेत आणि असे त्याला काप वगैरे करून घ्यायचे आहेत. आणि लाल मिरच्या पण टाकलेल्या आहेत, चांगल्या प्रकारे बॉईल करून घ्यायचं आहे. लसूण पण सोलून घेतलेला आहे. इथे जे आहे ते आता मोमोज चालू होते माझे करणं. लाटून घेतलेले होते, लाटून घेऊन चांगले भरून ठेवून दिलेले होते. खालीच बसलेले होते मी कारण वर उभा टाकून पाय दुखत होते खूप, कारण छोटे छोटे असं लाटणं म्हणलं तर जमतच नाही त्याच्याने. तर थोडं थोडं मिश्रण घेऊन चांगल्या प्रकारे जे आहे ते मोमोज करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर इथे सगळं जे आहे टोमॅटो ते बॉईल झालेले होते. मोमोज जे आहे ते स्टीम करण्यासाठी ठेवून दिलेले आहेत मी. आणि मिक्सर ग्राइंडरमध्ये टोमॅटो, हिरव्या मिरच्या वगैरे टाकून घेतलेले आहेत. लसूण टाकून चांगल्या प्रकारे ग्राइंड करून घेतलेलं आहे. टोमॅटोचे बॉईल केल्यानंतर जे आपले छिलके असतात ते निघून जातात, तर ते निघून गेलेले आहेत. आणि काही निघाले नसतात ते हाताने काढून घ्यायचे आहेत.
तर इथे स्टीमरसाठी ठेवलेलं आहे आणि साईडलाच कढई गरम केलेली आहे. त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे जे आहे ते गरम होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर मग टाकायचे आहेत मोहरीच्या नंतर मोहरी तडतडली की मध्ये लगेच ते पेस्ट टाकून लगेच झाकण ठेवायचं आहे, म्हणजे बाहेरून पण येत नाही, छान अशी फोडणी बसते त्याला. तर ते सगळं टाकलेलं आहे. आता मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मध्ये मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी साखर टाकायची आहे. आणि आपले मोमोज साईडला स्टीम होतच आहेत. तर साखर आणि मीठ टाकून घेतलेलं आहे मध्ये मी. आणि ते मोमोजवरती आता ऑरिगॅनो टाकून घेते, म्हणजे छान फ्लेवर पण येतो आणि मला आवडतं स्पेशली असं वरून ऑरिगॅनो टाकणं म्हणजे. आणि मोमोज झालेले आहेत आपले रेडी. चटणी पण रेडी झालेली आहे आपली. तर मेयोनीज आणि चटणी मी घेतलेलं आहे. तुम्ही पण ट्राय करा, नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसं वाटलं ते.